दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ढोंगी साधू ते साधुत्वाचा ढोंग करतात. जे साधू म्हटलं की फायदा होतोय, लोक मानतात, काहीतरी खायला देतात, पैसे देतात आणि मग तो साधू ढोंग कसं करतोय म्हणतोय बघा. सुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन अभिमान. तो हा तोंड सुखाने मोठ्या ऐटीने ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतो. ब्रह्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे, मी परमेश्वर आणि मी एकच आहे, ब्रह्म आणि मी एकच आहे, अद्वैत ब्रह्मज्ञान सांगतो. आणि मनामध्ये मनी धन अभिमान, त्याच्या मनात पैसा असतो, पैसा कसा मिळेल त्याची इच्छा करत असतो आणि त्याच्या मनात अभिमान असतो. मी मोठा साधू आहे, मी सगळा मोठा पुरुष आहे असा. ऐशी हाची करी सेवा, काय सुख होय जीवा. अशा साधूची जर सेवा केली तर काय आपल्याला सुख मिळणार. असा ढोंगी साधू आहे, त्याची सेवा करून काय सुख मिळणार आहे काय? मिळणार नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत. कली म्हणजे कलियुगात. आत्ताचं जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये पोटासाठी संत झालेले आहेत. आपलं पोट भरण्यासाठी संत झाले, ते लोकांच्या कल्याणासाठी. तुकाराम महाराज झाले जगाच्या कल्याणा, की ते अभंग करताना सुद्धा म्हणायचे, बुडत हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. मला हे लोक बुडत्यात म्हणून कळकळ येते. आणि म्हणून मी तुकाराम महाराज म्हणायचे की मी अभंग करतोय, मी कथा करतोय, कीर्तन करतोय. पण हे जे आत्ताचे संत आहेत हे पोटासाठी झाले. तुकारामाच्या वेळावे असले होते पोटासाठी संत असणारे. झाले कलित बहुत विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. परंतु एखादा विरळा असा संत असतो. ह्या सगळ्या ढोंग सोयी सोडून खरा संत एखादा असतो, त्याला विरळा म्हणजे चुकांची चुकून. तुका त्यासी लोटांगणी. लोटांग म्हणजे पाया पडतोय त्याच्या लांब सडक असं ते लोटांगण घालते. लोटांगण म्हणे घालणे म्हणजे अगदी लांब सडक असा पाया आपले शरीर हे करायचं. साष्टांग नमस्कार म्हणायचं. साष्टांग नमस्कार म्हणजे आपले 2 गुडघे जमिनीवर टेकले पाहिजे, 2 हे हात जमिनीवर टेकले पाहिजे, 4 आपली छाती जमिनीवर टेकली पाहिजे आणि कपाळ जमिनीवर टेकले पाहिजे. हे 6 म्हणून त्याला साष्टांग दंडवत म्हणायचं. साष्टांग म्हणजे हे हात, ते पाय, छाती आणि डोकं हे सगळं सगळं जमिनीला लावून पाया पडायचं. त्याला साष्टांग दंडवत होते. तुका त्यासी लोटांगणी. तुकाराम महाराज म्हणतो, मी त्याला लोटांगण घालून आदर सत्कार करी. असा जर कोण विरळा भक्त संत भेटला तर. आता पुढचा, बोली मैंदाची बरवी असे. मैंदाची म्हणजे ह्या मांगाची ही बोलणं जे आहे ते बरवी म्हणजे चांगली. वाटे अंतरी घालावे फासे. आणि तो आतल्या बाजून त्याला फास घालायचा असतो माणसाला. वर बोलताना चांगलं बोलतो, पण आतून त्याला फास लावित असतो. फास लावणे. कैसा वरी दिसता हे चांग. हा साधू वर्ण चांगला दिसतोय. नव्हे भाविक केवळ मांग. हा भाविक नाही, हा केवळ मांग आहे. हीन जातीतला हा माणूस आहे. हा टिळा टोपी माळा कंठी. ह्या साधूच्या ह्याच्यावर गंधाचे ठिळे असतात. डोक्याला टोपी असते, भगवी टोपी घालतो हे साधूची. आणि माळा कंठी, कंठामध्ये ह्याच्या माळ असती. अंधारे नेऊन चेपी घाटी. परंतु अंधारात नेऊन हा नरडत दाबतोय आणि पैसे काढून घेतोय लोकांचं.
तुका म्हणे तो केवळ पुंड, त्यावरी वाजती यमदंड. तुकाराम महाराज म्हणतात हा केवळ गुंड पुंडाचा माणूस आहे, धटिंगण माणूस आहे हा. आणि याच्या अंगावर यमाचे प्रहार बसतील. यमदूत ह्याच्यावर प्रहार करतील, मारतील, दंड ठोकतेला बडवतील यम. वरी बोला रस कथी कथी ज्ञान माझी भूस. वरवर रसापणे ज्ञान सांगण्याचे बोलणे चांगले वाटत असले तरी आतून पोकळ बडबडीसारखे असते. वरवर हा चांगला बोलतो, सगळं चांगलं दिसते, पण ते सगळं पोकळ असते, त्याचं खरं काहीच नसते. ऐसे लटीके जे ठक त्या इह ना परलोक. अशा तऱ्हेनं जे लटके म्हणजे खोटे लोक आहेत, खोटे जे, आणि ठक म्हणजे फसवणूक करणारा टग्या, असे हे टगे लोक आहेत. आणि यांना इह ना परलोक. इह म्हणजे हा इहलोक नाही आणि परलोक बी ह्यांना मिळणार नाही. हे इहलोक म्हणजे ह्या मनुष्य, ह्या देव, आपला पृथ्वी आहे, आपला ही पृथ्वी जी आहे त्याला इहलोक म्हणायचं. आणि परलोक म्हणजे स्वर्ग. तर परीस एक सांगे अंगा धुळी न लगे. परीस म्हणजे ऐकायचं एक आणि सांगायचं भलतंच, आणि अंगाला धुळीसुद्धा लागत नाही. मी नुसतं सांगतो तेवढं हे असं आहे, खोटं आहे, अमकं तमकं आहे, ब्रह्मा आहे, माया आहे, सगळं थापा मारतो. त्यातल्या अंगाला त्याच्या काहीसुद्धा धूळसुद्धा अंगाला लागली नसती. वरवरच बोलतो ज्ञानाच्या गोष्टी. तुका म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. तुकाराम महाराज म्हणतात या लोकांची स्थिती म्हणजे हाडाच्या एका तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्यासारखी असते. असे हे साधू असतात. डोई वाढवणी केश भूते आडी ती अंगात. काही जे अंगारे झुपारे असे करणारे लोक असते, देवऋषी वगैरे, तर डोक्याला केस वाढलेले असतात बघा, सगळे हे देवऋषी आहेत ते. डोई वाढवणी केश भूते आडी ती अंगास. आणि मग त्या अंगात भूत संचार करते त्या साधूच्या. तरी ती नवती संतजन तेथी नाही आत्मगुण. अशा अंगात भूत आणतात, अनेक कॅस वाढवून फिरतात, परंतु ते संतजन नाहीत. त्यांच्याकडं आत्मज्ञानाची काहीही खूण असत नाही. मेळवून नर नारी शकून सांगती नाना परी. हे जे हे संत आहेत हे आपल्या भोवती लोक गोळा करतात आणि शकून सांगतात. शकून म्हणजे भविष्य सांगतात. तर भविष्य सांगायचं, हे भविष्य आहे, अमकं आहे, तुझं तमकं होईल, हे होईल, काही हे नसते. तुका म्हणे मैंद नाही त्यापाशी गोविंद. तुकाराम महाराज म्हणतात हे मैंद आहेत, हे भांग आहेत, आणि यांच्याजवळ गोविंद नाही, पांडुरंग नाही यांच्याजवळ. ह्या टोपी माळा देवाचे गबाळे. ह्या टोपी माळा देवाचे गबाळे. वागवी ओंगळे पोटासाठी. हे जे हा जो माणूस आहे, हा संत जो आहे, ढोंगी संत, तो टिळा लावतोय, गंधाचा टिळा लावतोय, डोक्यावर टोपी घालतोय, गळ्यात माळ घालतोय, आणि हे सगळं देवाचं गबाळ होते. देवाचं सगळं हे गबाळ जवळ पाळतोय. वागवी ओंगळे पोटासाठी. आणि हे सगळं देवाचं सगळं हे जे साहित्य आहे, हे सोंग आहे, हे पोटासाठी ओढतोय. ओंगळ म्हणजे वाईट घाण, हे नुसतं पोटासाठी ते चाललेलं असते. तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी.
तो काय करतो, तुळशीचे हे आहेत ना, मंजीर आहेत त्या कानात ठेवतोय. ते दर्भ म्हणजे हे काऊस बिऊस असतोय ना, भोसासारखा असते दर्भ, असं कावसासारखा तण आहे दर्भ म्हणजे एक. तर ते दर्भ खोवी शेंडीला ते दर्भ बांधायचं. शेंडी पूर्वी शेंडी राखायची, असं राखत असत, आणि शेंडीला अशी गाठ मारायची आणि त्या गवताच्या काड्या घालायच्या आणि विचित्र दाखवायचं आपण. लटके धरी बोंडी नासिकेची, आपला नाकाचा शेंडा हे उगाच धरायचा आणि वेगळं असं देवाचं नाव घ्यायचं, असं देवाला अमुक कीर्तनाच्या वेळी रडे पडे डोळे. कीर्तनाच्या वेळा हे साधू लोळत्यात, रडत्यात, उड्या मारत्यात. प्रेमे विण डोळे गळताती, आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात, पण प्रेम नाही, प्रेम नसतं, देवाबद्दल प्रेम नसतं. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापासी गोविंद नाही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे मावेचे, हे मायावी फसवे मैंद म्हणजे महाग आहे, त्यांच्याजवळ गोविंद किंवा पांडुरंग कधीच असणार नाही. उचित न कळे इंद्रियांत, पुढचा अभंग आहे. उचित न कळे इंद्रियांचे ओढी, मुखे मुखे बडबडी शिकले ते. काही लोकांना योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही. उचित न कळे, उचित म्हणजे योग्य काय अयोग्य कळत नाही. आणि जे तोंडात जे शिकलेलं असेल ते उगाच तोंडात बडबडायचं, त्यातलं योग्य अयोग्य काही समजून घ्यायचं नाही. आपण जाऊनी न्यावी नरकास, बळे बेताळीस खुळे जग. हे असे जे ढोंगी संत आहेत हे काय करतात, स्वतः नरकाला जातात आणि आपली 42 कुळं म्हणजे आपल्या पाठीमागचे जे 42 पूर्वजांना सुद्धा हे नरकात नेतात आणि सगळ्या जगालाच हे नरकात नेतात. 42 कुळं आणि सगळं जग ह्यांना ते नरकात नेतात. अबोलणे बोले डोळे झाकून या, जे बोलायचं नाही ते डोळं झाकून काय बी बडबडते हा साधू. बडबडी वाया दंभासाठी, आणि ढोंग करायचं, ढोंग घ्यायचं आणि ढोंग म्हणून काय बी बडबडत बसायचं. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, नाचे देखो वेखी जाणो खरे. तुकाराम म्हणे महाराजांना आम्ही तेथील ह्या हे साधू असलेले ढोंगी साधू आहे त्यांच्यातली परीक्षक आम्ही आहे, मी परीक्षक आहे. नाचे देखो वेखी जाण खरे, आणि उगीच नाचतात आणि ते नुसतं दाखवत शोभा म्हणून ते नाचतात, परंतु खरं आम्ही ते त्यातलं खरं काय आहे ते जाणतो. ते कोण व खरे कोण हे आम्ही जाणतो. उगाचच नाचतात हे साधू संत. पुढा आहे अभंग. आवडीच्या मते करीती भजन, भोग नारायणे म्हणती केला. की हे काय करतात, भजन त्यांना जे आवडतंय त्याप्रमाणे हे भोजनासाठी पक्वान्ने वगैरे गोळा करतात. आवडीच्या मते करीती भजन, सोंग नारायणे भोग नारायणे म्हणती केला. आणि हा भोग नारायणानं देवाला हे सगळं पोचवण्याचं आणि आपण आपल्या आवडीचं काय ते जेवायचं. अवघा देव म्हणे वेगळे ते काय, अवघा देव म्हणे वेगळे ते काय, अर्थासाठी डोळे फोडू पाहे. सगळं देवच म्हणतोय, वेगळं काहीच नाही, देवच सगळा आहे. मग पैशासाठी डोकी फोडून साधू महाराज का घेता तुम्ही? अर्थासाठी म्हणजे पैशासाठी डोळे डोकी फोडून कशाला घेतोस? पुढं म्हटलंय, लाजे कमंडल धरिता भोपळा. हा जो साधू आहे
ते कमंडलू हातात घेताना किती पानावर होतं रे? 156. हा 156. 156. लाजे कमंडल हा धरिता भोपळा, की हे हा जो साधू आहे ते कमंडल जे हातात असते पाण्याचं ते पाण्याचं ते कमंडल आणि भोपळा पाण्यासाठी जो भोपळा घेतलेला असतो तर तो भोपळा हे 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 घेताना लाज वाटते त्याला. आणि थिगळा प्रावरणा, आणि ठिगळं लावलेली जी वस्त्राच्या अंगावर घालताना त्याला लाज वाटते त्या साधूला. शाला गडवे धातू द्रव्ये इच्छा चित्ती, पण ह्या साधूची इच्छा काय असते? आपल्याला शाल अर्पण करावे लोकांनी, हे गडवे अर्पण करावेत, म्हणजे चांगले तांबे जे आहेत ते. धातू द्रव्ये इच्छा म्हणे काहीतरी सोनं वगैरे असे धातू द्याव्यात, सोनं चांदी वगैरे, आणि पैसे द्यावेत, ही या साधूच्या मनाची इच्छा असते. शाला हे पांघरायला शाला, हे भांडी गडवे म्हणजे तांबे वगैरे हे, आणि सोनं नाणं पैसे हे त्याच्या इच्छा असते त्याच्या मनात. आणि बाहेर म्हणतो हे सगळं नाशवंत आहे, भले का घेतोस कशासाठी तू? नैश्वर्य म्हणती अवघे, नैश्वर्य म्हणती बोलती अवघे मुखे, आणि तोंडानं म्हणायचं हे सगळं नाशवंत आहे, फुकट आहे, व्यर्थ आहे, मग घेता कशाला? तुका म्हणे यास देवा नाही भेटी, ऐसे कल्प कोठी जन्म घेता. तुकाराम महाराज म्हणतात हे असे जे साधू आहेत यांचीने देवाची कधी भेट होणार नाही, आणि कल्पकोटी ह्याच जन्मात नव, आणि कोटीला जरी जन्म घेतले तरी ह्या अशा ढोंगी साधूंना देव भेटणार नाही. आता पुढचा अभंग आहे तुकारामाचा. निंदा स्तुती करवी पोट, सोंग दाखवी बोभाट. तर पोट भरण्यासाठी कोणाच तरी नित्य निंदा करायची आणि कोणाच तरी स्तुती करायची. मोठेपणाचे साधुत्वाचे सोंग काढून जगात मोठेपणा मिळवावा असे प्रकार काही लोक करतात. बोभाट म्हणजे प्रचार, दंगा, बोभाट, गोंगाट करतात सगळीकडं. जटा राख विटंबना, धीर नाही क्षमा मना. ह्या साधूने जटा राखलेल्या असतात. जटा म्हणजे केस वाढलेले असतात, राख अंगाला लावलेली असती, आणि ही विटंबना असते, ही नुसती हे काय वाईट सगळं सोंग काढलं असतं त्यानं. धीर नाही क्षमा मना, ह्या साधूच्या मनामध्ये धैर्य असत नाही आणि क्षमाही असत नाही. सर्व प्राणीमात्राच्या दृष्टीनं त्यांच्या मनामध्ये क्षमाही असत नाही. शृंगारले मढे दिवे वीण जैसे कुडे. मढ्याला जरी श्रृंगार केला तरी त्याचा काय उपयोगच नाही, कारण त्याच्यात जीव नसतो, त्यामुळे सगळे कुडं वाईटच असतं ते. तुका म्हणे रागे भलते चावळे वावगे. तुकाराम महाराज म्हणतात जो नेहमी रागाने क्रोधाने भलते सलते बोलतो ते सर्व काही फुकट असते. रागानं तो हे करतो, वावगे म्हणजे फुकट रागानं काय बी बडबडत असते. हे ढोंगी साधू. पुढचा अभंग आहे. काळ तोंडा सुना भलते चोरून करी जना. हा काळ्या तोंडाचा हे कुत्रा आहे साधू, म्हणजे तो जो भलते म्हणजे चुकीच्याच गोष्टी करत असतो, तर चोरून करतो, लोकांनी चोरून साहेब नाही ते वाईट गोष्टी करत असतो. हा
धिगत्याचे साधूपणा विटाळून वर्ते मन. असा हा साधू आहे, त्यांच्या साधूपणाला आग लागून दे. धिक म्हणजे आग लागून दे, धिक्कार असो त्या साधूपणाचा. विटाळून वर्ते मन, तर त्याचं मन जे आहे ते विटाळलेलं असतं, वाईट झालेलं असतं, अशुभ झालेलं असते. मंत्राईसे घोखी वश व्हावे जैने लोकी. आणि तो साधू बोलतो असं की लोकांना लगेच भुलवतो, लोकांना आपल्याला वश व्हावं, आपल्याला सामील व्हावं, असे तो मंत्र बोलतो, असे तो वाक्य बोलत असतो. तुका म्हणे थित नागवला नव्हे हित. तुकाराम महाराज म्हणतात, या माणसाचे जगणे फुकट गेलेले असून हा नागवला गेला आहे, ह्याची स्वतःचीच फसवणूक झालेली आहे. कशाला ह्यानं जगायचं, काय याचा उपयोग आहे, याचं आयुष्य सगळं फुकट गेलेलं आहे आणि त्याचं हित कधीच होणार नाही अशा ह्या साधूचं, असे तुकाराम महाराज म्हणतात. आता पुढचा अभंग आहे ढोंगी साधूमधला. काय धोविले कातडे काळकूट भीतरी कुडे. की ह्या साधूनं आपलं तीर्थावर गेला आणि आंघोळ केली, आपलं कातडं धुतलं, अंग धुतलं सगळं, परंतु काळकूट भीतरी कुडे. काळकूट म्हणजे विष, काळकूट नावाचं विष, जे विष अतिशय जहाल असतं आणि जे पोटात गेले की माणूस ताबडतोब मरतो, असं काळकूट याच्या अंतरात कुडे म्हणजे वाईट असं काळकूट नावाचं विष आहे या साधूच्या आत पोटामध्ये. आणि उगाच बाहेर मात्र जो तीर्थावर आंघोळ करतो आणि गंधबिंद लावून फिरतो. उगारा हे लोक भांडा चाळविल्या पोरे रांडा. तर ते म्हणतात, अरे तो त्या तुकाराम महाराजांना, अरे गप बस की, तू लहान मुलं आणि स्त्रिया ह्यांना तू चाळविलेस, म्हणजे फसवाफसवी केलेस, आपल्या पाठीमागं लावून घेतलेस की घेसी बुंथी पानवथा उगाच हाल विसी माथा. हा पानोट्याला बसतो आणि असं खोड घेतो अंगावर आणि उगेच तो हे करतो, देवाचं भजन करत बसलेला असतो पानोठ्याला. आता पानोठ्याला बसायची काय ह्याला गरज आहे? तर पाणी आणायला सगळ्या स्त्रिया वगैरे जातात, तर त्यांना फसवायसाठी हा बसतो. लावणी बैसे टाळी मन इंद्रिये मोकळी. हा हे जो आहे ना जप करीत असतो, तो हे टाळी लावून बसतो असतो, तो तोंडाला टाके लावल्याप्रमाणे तोंड बंद करून, टाळी म्हणजे तोंड बंद करून बसतो. लावून बसे बैसे टाळी मन इंद्रिये मोकळी. तोंड बंद करून काय उपयोग आहे? मन सगळे गेलेलं आहे आणि इंद्रिय सगळीकडे कशी वाटत तशी धावतात, मगच तोंड थोडं बंद करून काय उपयोग आहे? हा देवी तवैसे माळा विषय जप वेळा. हा माणूस काय करतोय? माळा हलवतोय, माळाचा जपाच्या, परंतु तो विषयातच जप करत असतोय, विषय आपल्याला प्राप्ती व्हावी असं तो करत असतोय. तुका म्हणे हा व्यापार नाम विठोबाचे सार. तुकाराम महाराज म्हणतात, असा ह्या साधूचा व्यवहार जो आहे पोट भरण्याचा उद्योग आहे, पण विठ्ठलाचे नाम हे सर्वस्व आहे हे त्या साधूला माहीत नाही. घालुनिया मापी देवभक्त बैसले जपी. देवाला परिश्रम करून मापात घालून हे देवभक्त जपाला बसले आहेत. देवाला परिच्छिन्न परिच्छिन्न घालुनिया मापी. देव हा व्यापक आहे, व्यापक सबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहे देव. परत त्याला परिच्छिन्न म्हणजे त्याला तोकडा करायचा, कमी ह्याचा करायचा, त्याला असा त्याचा आकार कमी करायचा, परिच्छिन्न करायचा. तो व्यापक देव आहे, पण परिच्छिन्न केवळ त्याला
की परिच्छिन्न त्याच्या त्या मूर्तीच्या पुरताच त्यानं परिच्छिन्न केलेलं असतं देव. घालून या मापी देव भक्त बैसले जपी, तैसी होते सांड उलंडी निजांची मुरकुंडी. की यामुळे स्वतःची मुरकुंडी वळली जावी अशी ईश्वराची सांडलवंड होते. अमुपी उखते आपण ओस आपण याते. देव अमुपी म्हणजे अमाप सगळीकडे देव आहे, परंतु ह्यांनी तो परिच्छिन्न त्या मूर्तीपुरताच उखता केला आहे. तो मूर्तीपुरताच देव तेवढं मानतात. भार सत्या वीण गाठी नाही वरद आहे. आपण ओस आपण याते, आपणच आपणाला ओस होतात. हे देव सगळीकडे भरलेला आहे, पण फक्त मूर्तीतच बघतात आणि आपणच स्वतः ओस पडतात. देव आता झाला उगवे संकोच वहिला. देव आता झाला उगवे देवाच्या स्वरूपाविषयी जुने मते सोडून हा नवीनच मते मांडतो. व तो मानावा म्हणून आग्रह धरतो. देव आता झाला उगवे संकोच वहिला. अखंड नेले वेठी फार सत्या वीण गाठी. ह्या वेठीला धरलेला सारखा देवाला हा वेठीला धरतो आणि सत्य ह्याच्याकडे आहे. त्यामुळं सत्य नसल्यामुळं की ह्यानं गाठीला आपल्या सगळं ओझच बांधून घेतलेलं असतं. आडकिला झोपा रिता कळीवराचा खोपा. ही देहबुद्धीच्या रिकाम्या खोपटात हा अडकून पडले. आडकिला झोपा. तर देहाचा जो झोपा आहे किंवा देहाचा जो खोपा आहे त्याच्यात हा अडकून पडलेला असतो. गोदा तीरी आड करते करविते द्वाड. गोदावरी नदी आहे आणि नदी अथांग पाणी भरलेलं सगळं हे आहे आणि त्याच्या काठाला त्यातलं पाणी प्यायचं नाही, तिथं आड काढायचं नदीच्या काठाला. तर तो म्हणतो की तू ही मूर्तीने हे कशाला पूजा करता? विश्वभर सगळा देव आहे आणि मग ही मूर्ती कशाला करता? गोदा तिरी आड करते करविते द्वाड. करणारा आणि करून घेणारा हे दोघेजण द्वाड म्हणजे वाईट आहेत. तुका म्हणे बळे उपदेशाचे तोंड काळे. तुकाराम महाराज म्हणता हा जो साधू आहे तो उगाच लोकांना उपदेश करायचा, बळे मुद्दाम लोकांना उपदेश करायचं. तर अशा ह्या उपदेश करणाऱ्या साधूचं तोंड काळं होऊ दे. आता पुढचा अभंग आहे. लांब लांब जटा काय वाढवुनी, पावडे घेऊनी क्रोधे चाले. लांब लांब जटा वाढवण्याची काय गरज आहे? आणि लांब लांब जटा वाढवायच्या म्हणजे झाले कमरेपर्यंत केस होईल असे. आणि पावडे घेऊनी क्रोधे चाले. पावडे घ्यायचं असते, हातामध्ये पावडं असते त्याच्या. ती जप करते वेळी ते पावडं टेकायला वगैरे असं हात टेकायला असावं म्हणून. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला. आपण ह्याला खायाची हौस असते, खादाडपणाचं व्यसनच असतं याला सारखा. आणि मग तो लोकांनी शिव्या देतो. ऐशा तापशाला बोध कैसा. असा जो तपस्वी आहे तो लोकांना शिव्या देतो जेवायसाठी. तर त्याला बोध कुठला आहे? त्याला काय बोध करणार? सेवी भांग अफू तमाखू दंड. हा साधू जो आहे तो भांग नावाचं एक हे आहे, मादक द्रव्य आहे. ते धोत्र्यासारखे बी असते, ते गोटा करतात आणि पितात, ते भांग प्यायचे म्हणतात. सेवी भांग अफू खातात. अफू म्हणून एक हे बी आहे, तेही खाल्ली जाते, मादक पदार्थ आहे. तंबाखू, पुष्कळ तंबाखू खायचा आहे. आणि उदंड हे सगळे खातात.
परी तो अखंड भ्रांती माझी. परंतु हा साधू सगळं तंबाखू हे सगळं खातो आणि सतत भ्रांतीमध्ये भ्रांत असा म्हणजे सतत असा भ्रमिष्ठासारखा पडलेला असतो. भ्रमिष्ठ होऊन झोपेतच असतो तो. तुका म्हणे ऐसा सर्वेस्वी बुडाला त्यासी अंतरला पांडुरंग. हा जो ढोंगी साधू आहे तुकाराम महाराजांचा हा सर्वस्व सगळीकडनं बुडालेला असतो आणि ह्याला पांडुरंग अंतरलेला आहे. जो पांडुरंग आहे त्यासी अंतराला पांडुरंग. तरी का ओळगणे राजद्वारी होती सुने. चांगली स्थिती असून सुद्धा लोक राजाच्या तिथे दारामध्ये हात जोडून कुत्र्यासारखे उभा राहतात. राजाच्या दारामध्ये मला काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल. काय मिळायची गरज आहे. हे असे साधू राजाच्या दारात जाऊन ते हात मान कुत्र्यासारखे राजद्वारी राजाच्या दारात कुत्र्यासारखे उभे असतात. तुकाराम महाराजाला राजाने बोलवलं. छत्री घोडा अब्दागिरी आणि ते नजराणा पाठवला तर तो तिकडे गेला नाही. तो राजाला म्हणला मला यायची काही गरज नाही, मला ह्यातलं काहीच नाही, तुझ्याकडे लग्न नको आहे. तर हा खरा साधू म्हणायचा. पण हे जे बाकीचे साधू आहेत हे राजाच्या दारात कुत्र्यासारखे हात जोडून उभा असतात. अंगी दाऊनी निष्कामता पोकळ पोकळ इथे वृथा. आणि वर दाखवतात काय मी निष्काम आहे, मला काय नको. मग तिथे हात जोडून कशाला उभा राहतोस, तुला काय गरज आहे. वृथा म्हणजे फुकट. कासया मोकळ भोवते शिष्यांचे गाभाळ. आणि हा साधू आपल्या भोवती शिष्यांचा जो घोळका कशाला जमा करतो. शिष्यांच्या घोळका करायचं. सगळ्यांचे फुकट काय गावते. मग पाठमाने फिराय काय गावोगाव साधू म्हणून फिराय काय होते. तुका म्हणे ढाळे बाहेर गुदे ते निराळे. तुका बाहेर गुदे ते निराळे. तुकाराम महाराज म्हणतात बाहेर साळढाळपणाने साधुत्व दाखवतात पण यांच्या अंतरंगात निराळच असते. बाहेर हे दाखवतात की साळढाळपणानं आपण चांगले असं दाखवतात पण अंतरंगामध्ये ह्यांच्या दुसरंच काहीतरी असतं काळं फेर. पुढचा अभंग आहे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. जर भगवा रंगाचे कपडे घातले की तो साधू होतोय म्हणतात. तर तुकाराम महाराज म्हणतात कुत्रं सुद्धा भगव्या रंगाचंच असते. मग कुत्र्याचा काय अनुभव नाही. जर तुम्हाला साधुत्वाचा अनुभव नसेल तर तुम्ही कुत्रीच की. त्या साधूसनी सांगतात वाढवुनी जटा फिरे दाही दिशा तरी जंबवेशा सहज स्थिती. साधू कुणाला म्हणायचं जटा लांबच्या लांब जटा वाढवायचा त्याला जर साधू म्हणायचं झालं तर कोल्याला लांबच्या लांब कॅस असतात. कोल्याला निघायला मग त्याला साधू म्हणायचं काय. कोरुनिया भूमी करितीमध्ये वास तरी उंदरास काय वाणी. की जमीन भुंगीरात साधू राहतो, भुंगीत गुहेत राहतो. साधू जर गुहेत राहतो तर उंदीरसुद्धा गुहेतच बीळ पाडून त्यात राहतात. की उंदीर आणि साधूत काय फरक आहे असं म्हणतात. कारण साधूला बोध असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे, ईश्वराचं ज्ञान असायला पाहिजे, बोध असायला पाहिजे, त्याच्याकडे दया क्षमा शांती हे सगळं असायला पाहिजे. ते जर नसलं तरी उगाच आपल्या गुहेत जाऊन बसायचं. कशाला उंदीरसुद्धा बसतात की. तुका म्हणे ऐसे कासया करावे देहासी दंडावे वावगेसी. तुकाराम महाराज म्हणतात देहासी देहाला त्रास, देहाला निष्कारण परिश्रम कशासाठी घेता. ते भगवून फिरायचं, चटा वाढवून फिरायचं, ते तुमच्या भूमीत गुहेत जाऊन राहायचं, कशासाठी त्रास सहन करता. की उगाच देहाला काय तर त्रास देता. ह्यानं काय तुम्हाला साधुत्व किंवा परमेश्वर मिळणार नाही, पांडुरंग मिळणार नाही. ऐसे नाना वेश घेऊन हिंडती
पोटासाठी घेती प्रतिग्रह. प्रतिग्रह म्हणजे दान घेणे, प्रतिग्रह म्हणजे घेणे. दान, पोटासाठी हे दान घेतात आणि नाना तऱ्हेचे वेश घेऊन हिंडता. ऐसे नाना भेष घेऊन हिंडती. नाना प्रकारचे वेश घेऊन हे हिंडतात आणि पोटासाठी हे दान घेतात. परमार्थासी कोण त्यजी संसार. सांगाया साचार नाव त्याचे. सांगा साचार नाव त्याचे. परमार्थासाठी आपला संसार त्यागलेला आहे, संसारात थांबायचं सोडून दिलं आहे संसार. असं एकाचं नाव सांगा असं तुकाराम महाराज म्हणतो. एकाचं नाव सांगा साचार नाव त्याचे. जन्मता संसार त्यजेला सुखे तोची निष्कळंक तुका म्हणे. शुक नावाचा एक साधू होऊन गेला, व्यासांचा तो मुलगा. तो जन्माला आल्यानंतरच तो संसारात त्या उपजता तो पडून गेला बाहेर. मला हा संसार नको म्हणून. त्याला तो जो शुकमुनी आहे तो खरा साधू म्हणायचा. तो पळून गेला आणि बाहेर संसारातनं, आणि तो मेरू शिखरा इतकी त्याची उंची वाढली. तोची निष्कळंक तुका म्हणे. तो जो शुक आहे तेवढा एकच निष्कळंक साधू आहेत, हे बाकी सगळे ढोंगी आहेत. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. असे आहे कसे हे भोंदू लोक असे कसे काय झालेले आहेत बघा. वाईट कर्म करतात, वाईट आचरण करतात आणि म्हणतात आम्ही साधू आहे. हे कसं काय साधू झालेत सांगा. अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. अंगाला राख लावतात हे साधू लोक आणि डोळे झाकून पाप तेवढं करीत असतात, वाईट गोष्टी तेवढ्या करीत असतात. दावून वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. वैराग्य आहे आम्हाला म्हणायचं, मग शिरापुरीत जेवणं काय खायची काही गरज आहे का? तुला वैराग्य आहे तर तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती. तुकाराम म्हणतात मी किती सांगू, ह्या असल्या ज्या भोंदू साधूंची संगत जळून जाऊन दे, संगतीला आग लागू दे. से की हे ना तेसे झाले बोलणे तितके वाया गेले. शेकी म्हणजे शेवटी, हे बी नाही आणि ते बी नाही, शेवटी हेही नाही तेही नाही असे झाले. बोलल्याले सर्व फुकट गेले. स्वय आपणचे रिता रडे रडे पुढीलांच्या हिता. हा साधू म्हणतोय अहो ह्या लोकांचं हे होईल, लोकांचं बुडतील, लोकांचं वाईट होईल म्हणून मला दुःख आहे. पण तू स्वतःच रीता आहेस, तूच बुडायला लागला आहेस, ते स्वतः बघ की. स्वय आपणची रीता रडे पुढीलांच्या हिता. सुखसागरी नेघे वस्ती अंगी ज्ञानपणाची मस्ती. हा सुखाच्या सागरात राहत नाही, पण मी ज्ञानी आहे म्हणून ह्याला मस्ती आलेली असते ह्या साधूला. अंगी ज्ञानपणाची मस्ती. तुका म्हणे गाढव लेखा जेथे भेटेल तेथे ठोका. तुकाराम महाराज ह्याला गाढव समजा आणि जिथं भेटत तिथं गाढवाला बळीतात, तसं या साधूला बडवा. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जन लोकाची कापितो मान. तोंडात सांगायचं ब्रह्मज्ञान सगळे हे आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये लोकांच्या माना कापतो हे साधू. ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी. लोकांना हा ज्ञान सांगतोय, पण त्याचा अनुभव काही ह्याला स्वतःला असत नाही. कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची. देवाची कथा का करतो, कशासाठी करतो, तर त्याला काहीतरी मिळावं असे त्याला लोभ असतो. त्याची लोभाने तो इच्छा करतो काहीतरी आपल्याला सापडावं, संपत्ती धन मिळावं, पैसा मिळावा, संपत्ती मिळावी, अशा इच्छेनं तो
हे देवाची कथा करत असतो. तुका म्हणे तोची वेडा त्याचे हणून थोबाड फोडा. तुकाराम म्हणतो हा वेडसर आहे, साधू ढोंगी साधू आहे, ह्याचं थोबाड फोडून टाका. पुढचा अभंग आहे. पिंडपोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी जणी दृष्टी भेट न हो, दृष्टी भेट भेटी न हो त्याची. तुकाराम महाराज म्हणतात आपला पिंड पोषण करायचं, आपला खायचं आणि गलेलं टवून फिरायचं, असा पिंडनुसार पोषक असा जो साधू आहे त्यानं ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्याला आग लागून देत. म्हणतो माझी झणी भेटी झणी म्हणजे यांची दृष्टीभेटसुद्धा माझी आणि त्यांची होऊ नये. झणी म्हणजे नये त्या इतक्यात. नाही संत चिन्ह उवटले अंगी उपदेशा लागी पात्र झाला. ह्याच्या अंगात संत चिन्ह काहीच नाही. संतांचं जी चिन्ह आहे क्षमा दया शांती वगैरे अशी जी संतांचे आहेत त्यापैकी ह्याच्याकडे काहीच नाही. आणि मग तो मात्र उपदेश मात्र करतोय. मी उपदेश करतोय. उपदेश कुणी करावा ज्याच्या अंगात शांती क्षमा दया असे जे आहेत तर त्यानं करावा. पोहो नेणे कासे लावितो अनेका. हा स्वतः पोहता येत नाही ह्याला आणि कासे लावितो म्हणजे पाठीवर दुसऱ्याला घेऊन फिरतो, आप नदीत पडतो. ह्यालाही पोहता येत नाही आणि त्याला बी बुडवून टाकणार. म्हणावे त्या मूर्खा काय आता, तो तुला पोहा येत नाही, तू पाठीवर घेऊन दुसऱ्याला जातोस. ह्या मूर्खाला काय म्हणायचं म्हणते तुकाराम महाराज. शिणले ते गेले शिणलिया पासी झाली त्या दोघांशी एक भयंकर अगदी शिणून गेलता, त्रास झालता. आणि तो दुसरा तिथं शिणलेल्याच्या ठिकाणी गेला की एकादशीच्या घरी शिवरात्री गेली. एकादशी ती उपाशरी हे बी उपाशरी दोघं. तुका म्हणे अहो देवा दीनानाथा दरुषण आता नको त्यांचे. हे दीनानाथा दीन म्हणजे अनाथ. हे बघ तर हे दीनानाथा देवा की तू गरिबांचा जो वाली असणारा देवा, मला ह्यांचं तोंडसुद्धा बघायला देऊ नकोस, यांचं मला दर्शन नको. आता ढोंगी नामजपी नामस्मरण करतात, सगळे जप करतात. तर ते काय करतात, ते जी माळ असते ती पिशवीत घालतात अशी. आणि पिशवीत माळ घालायची म्हणजे बाहेर आणि आतल्या आत असं हे करायचं म्हणायचं पिशवीत घालून. हुंदकी पिशवी हलवी दाढी म्हणे ओढी निंदेचे. आणि हा त्यातल्या पातल्यात हे करतो आणि दाढी हलवितो, पण हा त्या देवाचं नामस्मरण करीत नसतोय, लोकांची निंदाच मनातनं करीत असतो. आणि जप तेवढं करायचं, कारण बाकीची निंदा. त्याचे फळ पाकी यमाचे दंड. तर त्याचं जे फळ आहे तर त्यात काय फळ काय होणार, यमाचं त्याच्या पाठीत दंड बसतील, तडाखे बसतील. घर केले कुंभपाक. आणि कुंभपाक नावाचा नरक आहे, नरकाचं कुंडच म्हणजे ह्याचं घर समजा. क्रोध पोटी मांग आणिला अंतरा. क्रोध म्हणजे राग हा मांग असतोय, तो अंतरंगात ह्या साधूंना आणलेला असतो. ह्या ढोंगी नामस्मरण करणाऱ्या माणसांना आणलेला असतो. भुंकनी कुत्रा जप करी. हा कुत्रा भुंकतोय आणि जप करतोय, काय उपयोग याचा. तुका म्हणे स्नान केले मळमूत्रे जीवविली पितरे अमंगळे. मळमूत्र घाणीनं सगळे आंघोळ केली आहे ना, आणि आपल्या पितरांना आहे ना मग जेवायला वाढलं. ते काय जेवणार आहेत पित्र, अमंगळ असे आहेत. आता ढोंगी ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञान मी ब्रह्म आहे, मी
हा माणूस जो आहे तो मी ब्रह्म आहे म्हणतो, देवा इतकाच मी मोठा आहे, देवाच्या बरोबरीचा मी आहे, अद्वैत आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परिमेळवण बहु माझे. घरोघरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतात, ब्रह्मज्ञानी लोक आहेत, परंतु त्यातला एखाद्याला सुद्धा एखाद्यात कुठेतरी त्यात मेळ बसत असतोय, नाहीतर हे सगळे फुकट आहेत. निरे कोणापासी असे एक रज. निरे म्हणजे खरोखर खरोखर सचोटीनं. कोणाजवळ जर एक रज म्हणजे एक अगदी बारकासा कण असला तरी मला द्या, तरी द्या रे मज दुर्बळ हासी. मी दुर्बळ आहे तुकाराम महाराज म्हणतात. अरे एकाकडे तरी ब्रह्मज्ञानाचं एक कणभर कोणाकडे असला तर मला द्या. कोणाकडे एक कणभर सुद्धा ब्रह्मज्ञान नाही. आशा तृष्णा माया कालवून दोन्ही. आशा तृष्णा आणि माया ह्या सगळ्या एखाद्या कालविल्यात कालवून दोन्ही. दंभ तो दुरोनी दिसत असे. आणि हे ढोंग सगळं चांगलं तेवढं ढोंग. ह्या आशा तृष्णा ह्याच्या मनात सगळ्या कालवून ठेवल्या त्याच्या पोटात, आणि बाहेर तो मात्र ढोंग दाखवतो, मी चांगला आहे, मी चांगला आहे, साधू आहे. काम क्रोध लोभ शिणवी बहुत. काम क्रोध लोभ हे ज्या मनामध्ये आहेत आणि ह्यांच्यामुळं तो ह्याला त्रास भयंकर होतो. मिळवून आत काळकूट. आणि त्यानं आपल्या अंतरंगामध्ये काळकूट नावाचं विष त्यात मिसळून टाकलेलं आहे. तुका म्हणे तेथे काही हाता नये, आयुष्य मोले जाय व्हाय वेळ. तुकाराम महाराज म्हणतात असा हे ढोंगी जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या हातात काहीही येणार नाही. त्याचं आयुष्य जे आहे हे फुकट जातं आहे. आयुष्य मोले जाय, मोलाचं आयुष्य हे त्याचं फुकट जाईत असतं असे तुकाराम महाराज म्हणतात. तोची लटक्या माझे भला म्हणे देव मी पाहिला. तुकाराम महाराज म्हणतात मी देव बघितला. असं काही लोक सांगतात मी देव बघितला, तर तो असं जो सांगेल मी देव पाहिला तो सगळ्या लबाडातला लबाड समजावा. लटक्या माझी भला ऐशियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे. असा जो कोणी नाम जपे, असा जो ढोंगी ब्रह्मज्ञानी असत, त्याच्या उपदेशानं भवबंधन म्हणजे संसाराचा बंधन कसं काय नष्ट होईल, कसं नाश पावणार. बुडवी आपणा सारखे अभिमाने आणि कास. बुडवी आपणा सरीसे अभिमाने आणि कास. हा जो ढोंगी ब्रह्मज्ञानी आहे तो आपल्याला आणि इतरांना सगळ्यांनीच बुडवून टाकतोय, बुडवतोय. अभिमानानं हा आपल्याला आणि त्यांच्या सगळे सुप्तीस असणाऱ्या सर्वांना हा अभिमानानं बुडवून टाकतोय. अनेक नाही जोडा देव म्हणविता या मूढा. की ह्या मूर्ख माणसाला देव हा म्हणून घेतो, पण ह्याला काहीही जोड नाही, दुसरी काहीही जोड म्हणजे प्राप्ती होत नाही. ह्या मूर्ख माणसाला देवाची प्राप्ती होत नाही आणि काही प्राप्ती होत नाही. अनेकांचे नमनी साचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे. तुकाराम महाराज म्हणतात हा मूर्ख माणूस दुसऱ्या कोणी सांगितले तर ते खरे सुद्धा मानत नाही, आपलंच खरं म्हणतोय. न मनिते ज्ञानी न मनिते पंडित, ऐसे परिचय एक एका भावी. तुम्ही त्यांना त्या ज्ञानी म्हणून घेणाऱ्यांना मानू नका, त्या पंडित म्हणून घेणाऱ्यांना मानू नका, त्या पंडित म्हणून मिरवणाऱ्यांना मानू नका. ज्याचे एक भाव पुढील प्रमाणे असतात. कसं? जे असतात जे शरीरात रक्त वाढावे, धातूचे पोषण व्हावे एवढेच काम करतात.
तर ते हे ह्याला मानू नका. का? धातू पोसोनिया आणि का उपदेश. आपलं शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी खायला गावलं की बस हे साधं झाले. अरे मग त्याच्यासाठी हे उपदेश करतात. अंतरितो लेश प्रेम नाही. यांच्या अंतरंगामध्ये देवाबद्दलचं अजिबात प्रेम नसतं. नमनिते योगी नमनिते हरिदास. ह्या योग्याला तुम्ही मान देऊ नका. या हरिदासांना तुम्ही मान देऊ नका. दर्शने बहुवस बहुता परीची. ह्यांची जे वेगळ्या प्रकारची आणि बहुत प्रकारचं ह्यांचं हे दर्शन दाखवतात. परंतु हे दाखवलं तरी त्या योगीला, त्या हरिदासांना तुम्ही मानू नका. तुका म्हणे त्या बाह्यात नमन बाह्यातकारी आवडती परी चित्तशुद्धीचे. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा माणसांना बाह्योपचार म्हणून नमन करतो, करायचं म्हणून नमन करतो, पण मला ज्याचे चित्त शुद्ध आहे तेच आवडतात. हे असले साधू मला आवडत नाहीत. असले ब्रह्मज्ञानी मला आवडत नाहीत. ढोंगी साधक आणि शिष्य. साधक म्हणजे परमेश्वराची साधना करणारा, त्याला साधक म्हणायचं. आणि शिष्य म्हणजे हा गुरु उपदेश घेण्यासाठी जो विद्यार्थी त्याच्याकडे गेला असतो त्याला शिष्य म्हणायचं. साधक झाले कडी गुरु गुढीची लांब नळी. तर पूर्वी ते तंबाखू ओढायला असलं तर लांब अशी नळी असायची आणि हुक्का पेटवून हे काही ठेवायचा. एका मोठ्या अशा आपली किटली असते ना, ह्याची पाणी वाढायची किटली, तशी किटली असते, त्यात तंबाखू घालून ठेवायचा, वर इस्तू ठेवायचा आणि बाजूला एक नळी लांब त्यातनं चहा त्याला केली असे तसं करायची आणि सगळ्यांनी ह्यानं जरा वाढायची, त्यानं जरा गुरुगुडीची लांब नळी. तर असं आहे ते गुरुगुडीची लांब नळी. पची पडे मद्यपान भांग भुरका हे साधन. आणि सगळेजण हे दारू पितात आणि भांग नावाचं कैफ येणारे असं एक भांग पितात. भुरका म्हणून हे असतंय, म्हणजे ते भांग जे आहेत ना ते त्याचे भुरके मारतात. जसं भुरका मारला खाला तसं भांग भुरका हे साधन. अभेदाचे पाठांतर अतिविषयी पडी भरत. हे पाठ काय करतात? देवाचा आणि माझा अभेद आहे, देवाने आम्ही एक आहे. परंतु असं जर आहे तर मग विषयांची देवाचीच इच्छा कर की. विषय सुखाची इच्छा करायची काय गरज आहे? विषयांचा पडीभर, विषयांची त्याला काय आवड कशासाठी? चेल्यांचा सुकाळ पिंडदंड भंगपाळ. तर अशा माणसाला चेले म्हणजे शिष्य भरपूर येतात. तर पिंडदंड भंगपाळ हे त्या ठिकाणी खायला गावते सगळं. म्हणून हे शिष्यसुद्धा चिकार भोत्यावर असतात. सेवा मान धन बरे इच्छेने संपन्न. हे त्याला सेवा करून मिळते, मानधन मिळतंय, सगळं संपन्न सगळं मिळतंय. म्हणून हा जो ढोंगी साधक, शिष्य बी ढोंगी असतात आणि तो गुरु बी ढोंगी असतो. सोंगाच्या नरकाडी तुका बोडून या सोडी. तुकाराम महाराज म्हणतात, हे सोंगाडे लोक आहेत, सोंगाडे, आणि ह्यांची मी बोडून ह्यांची हजामत करतोय मी. आता ढोंगी हरिदास किंवा संत महंत ढोंगी ते कसे? गुळे माखुनिया दगड ठेविला वरदिसे बला लोकाचारी. हात दगड आहे आणि बाहेर गुळ लावून ठेवला, सगळा गुळ गाठला, तर मग काय वर्ण चांगला दिसतोय की, पण तो खायला गेला तर दगडच असतोय. अंतरी विषयाचे लागलेसे पिसे बाहेरल्या वेशे भुलवी लोका. हा जो ढोंगी हरिदास आहे, ह्याला आत्मविषयांचं वेड लागलेलं असते, विषय मिळावा तसं.
आणि बाहेर मात्र उगाच लोकांना भुलवायच्या गप्पा मारतोय. बाहेरनं गुळ लावलाय खरा हात ह्यो हरिदास दगोडच आहे. ऐसिया दांभिका कैची हरी सेवा. हे दांभिक आहे, ढोंगी लोक आहेत. ह्यांना देवाची सेवा कशी काय घडणार. नेणेची सद्भावा कोडे काळी. हा जो ढोंगी हरिदास आहे हा याच्याकडे कधीही चांगली सद्भाव, चांगला भाव कधीही यांच्या चांगली भावना यांच्या मनात कधी असणार नाही. तुकाराम म्हणे येणे कैसा होय संत विटाळले चित्त काम क्रोधे. तुकाराम महाराज म्हणतात या ढोंगी संत महंतांचं हे कसं काय संत होतील. कारण यांचं चित्त हे कामक्रोधानं विटाळलेलं आहे. यांच्या चित्तात कामक्रोध बसलेले आहेत येऊन. आता घालून या मध्यावर्ती दाटून उपदेश देती. की कोणाला तरी मध्यस्थ घालायचा. एक गुरु आहे, मध्यस्थ घालायचा. हा गुरु चांगला आहे, ह्याचा तो मंत्र घे, तुझं कल्याण होईल, अमुक होईल म्हणून मध्यस्थ कोणतरी घालायचा. आणि हे मुद्दाम लोकांनी उपदेश देतात. ऐसे पोट भरे संत तया कैसा भगवंत. असे हे संत जे आहेत ते पोट भरू संत आहेत. त्यांना भगवंत कसा काय प्राप्त होणार. राणा पोरा ते गोविती वर्षासन ते लाविती. हे जे साधू आहे ते मुलं आणि स्त्रिया ह्याला त्रास देतात, ह्याला पीडा करतात. आणि वर्षासन ते लाविती. वर्षासन म्हणजे वर्षाला काहीतरी ठराविक गुरुला एक आठवण भात म्हणजे 1 मनभर भात 8 पैली भात द्यावं. गुरुला एक वर्षाला 100 रुपये द्यावं. त्याला वर्षासन म्हणायचं. वर्षाच्या ते काहीतरी वर्षाला त्याला एक पोटासाठी काहीतरी द्यावं. वर्षासन ते लाविती. जसे बोलती निरोपणी तैसी न करीती करणे. जे निरोपणी म्हणजे त्या बोलतात त्या कीर्तनात तसं करून दाखवित नाहीत. तुका म्हणे तया तमो गुणी याची क्रिया. जसं बोलतात तसंच वागलं पाहिजे. तुकाराम महाराज जसं बोलत होते तसंच वागत होते. आणि जसं बोललं तसंच वागलं तर त्याला साधू म्हणतात. भोंदावया मिस घेऊनी संताचे करी कुटुंबाचे दास्य सदा. की लोकांना भोंदायचं म्हणजे फसवायचं. आणि फसवण्यासाठी संताचं हे मीस म्हणजे वेश घ्यायचा. मीस घेऊनी संताचे. संताचं हे रूप घ्यायचं, संताचं सोंग घ्यायचं. करी कुटुंबाचे दास्य सदा. आणि हा साधू जे आहे आपल्या कुटुंबाला काय लागेल ते सगळं गोळा करून येतात कशाला आणि लोकांचे फसवायचं. मनुष्याचे परी बोले रावा करी रंजवी नरनारी जगामध्ये. की हा जो पोपट आहे, रावा म्हणजे पोपट, माणसासारखा बोलतो आणि सगळ्या लोकांची ह्याची करमणूक करतो. रंजवी नरनारी. पोपट जसा हे बोलतो तसाच ह्यो साधूसुद्धा असं पोपटासारखा बोलत असतो ठरवून. मग लोकांचं मनोरंजन होते. तिमयाचा बैल करी शिकविले. तिमया म्हणजे नंदीबैलवाला. नंदीबैलवाला त्याचा जो बैल आहे ते जे शिकविल्याप्रमाणे करतोय. जो सांगितल्या त्याप्रमाणे सांग भोलानाथ मग ते भोलानाथ हा मुंडका आले होते. चित्रीचे बाहुले गोष्टी सांगे. चित्रात ज्या त्या काही बाहुली चित्राची ही असते का कथा म्हणून करायला पूर्वी असायचं. अशा बाहुल्या ठेवायच्या आणि सूत्रधार पाठीमागं तो हे करायचा आणि तो हे करत असे. किंवा चित्रेचे बाहुले म्हणजे तुम्ही टी व्ही बघा की हे चित्र बाहुल्याच असते त्या चित्रातल्या. चित्रीचे बाहुले
गोष्टी सांगे की चित्रातले भावलाय ते गोष्टी सांगते. तुका म्हणे देवा जळो हे महंती लाज नाही चित्ती निसुगाचे. निसुग म्हणजे निर्लज्ज. ह्या माणसालाच यांचे ही महंती म्हणजे साधुत्वाला आग लागू दे आणि ह्यांना जरासुद्धा लाज नाही आहे, निर्लज्ज आहेत असं. आता किती वाजले भाऊ? 9 वाजायला 5 मिनिटं. अजून 2 घ्या. हां घेऊया. ढोंगी कीर्तनकार. कीर्तनात हे ढोंग कसे वाजवतात ते सांगितलं बया. म्हणता हरिदास कारे नाही लाज दीनास महाराज म्हणसी हिना. हरिदास म्हणायचं आहे तर हरिदास म्हणजे हरीचा दास असला पाहिजे ना. तुम्हाला लाज का वाटत नाही म्हणतात. आणि महाराज म्हणायचं. भीक मागे फिरतोय त्याला म्हणायचं महाराज. आता भारत सरकार काय तर लोकांनी ही चेष्टा म्हणून हे महाराज म्हटलं. काय ऐसे पोट न भरे ते गेले हालविसी कुले सभे माझी. बुवा सभेत असं करून दे. सभेत कुल हालून तू नाचतोस सभेत कशासाठी म्हणते काय पोट भरत नाही तुझं काय. लोकांना काहीतरी ज्ञान सांग, काहीतरी हे करायचं सोडून उगाच सभेत उड्या मारायचं आणि काहीतरी हे करायचं. हे बरोबर नाही. ही कीर्तनाची मर्यादा नाही असे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे पोटे केली विटंबना दीन झाला जना किव भाकी. त्याच्या पोटानं त्याची विटंबना केली. पोटाला काहीतरी पाहिजे म्हणून तो लोकांच्याकडे भीक मागत असतो. लोकांच्याकडे किव भाकी मला काहीतरी हे करा, माझ्यावर दया करा म्हणून तो पैसे घेत असतो लोकांच्याकडनं. ब्रह्मज्ञानाची भरोवरी पुढीला सांगे आपण न करी. ब्रह्मज्ञान सांगायचं. सगळं ब्रह्म आहे, सगळं देव एक आहे. मग ब्रह्म आहे मग तू हे सगळं का करतोस. तू ते ब्रह्मज्ञान का हे करत नाहीस. तू त्याच्या तोंडावरी व्यर्थ चिडवी वैखरी. वैखरी म्हणजे वाणे. तर असा जो ब्रह्मज्ञान सांगतोय आणि स्वतःच्या दुसऱ्या पुढच्या लोकांना सांगतोय ब्रह्मज्ञान आहे, मग तू सगळं ते हे कर की. तो मात्र ते करीत नाही. तर असं जे सांगतो त्याच्या तोंडावर थुका आणि हा निष्कारण आपली वैखरी वाणी उगाचच खर्च करतोय आणि उगाच ब्रह्मज्ञान सांगतोय आणि त्यातलं ह्याच्याकडे काही नाही. कथा करी वरी वरी प्रेम नसेची अंतरी. तो वरवर देवाची कथा करतो परंतु ह्याच्या मनामध्ये देवाविषयी प्रेम असत नाही. तुका म्हणे कवित्व करी मान वस्तू हे आधारी. तुकाराम महाराज हा कवित्व करतोय, काहीतरी कथा सांगतोय, कवित्व सांगतोय, परंतु आपल्याला मान मिळावा आणि काहीतरी वस्तू मिळाव्यात त्याची इच्छा करीत असतो, त्याचा स्वीकार करीत असतो. आता ढोंगी कविता करणारे काही ढोंगी असतात. घरोघरी बहु झाले कवी नेणे प्रसादाची चवी. घरोघरी कवी झालेले आहेत परंतु कवितेमध्ये प्रसाद म्हणजे कवितेमधून काहीतरी अर्थबोध. असा अर्थबोध मात्र तो जाणून घेत नाही. नेणे प्रसादाची चवी चव त्याला जाणत नाही. लंडा भूषणांची चाड पुढे न विचारी नाड. लंडा म्हणजे हा दाणगट लंपट माणूस, वाईट माणूस. ह्याला भूषण काही जे दागदागिने भूषण जे आहेत ना किंवा चांगलं म्हणून जी स्तुती याची चाड म्हणजे इच्छा असते. आणि पुढे न विचारी नाड. पण पुढे आपलं फसवणूक होणार आहे हे ह्या ढोंगी कवीला माहीत नसतं. काढावे आई ते त्याची जोडावे सोयी ते. हे कविता कोणाच ते कविता करायची ती आपली कविता म्हणायची. काढावे आयतं ते काढायचं आणि ते स्वतःच्या हितासाठी वापरायचं असे हे कवी आहेत. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे.
ह्या कवींना कळतंय हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, परंतु हे आंधळे होतात आणि ते खोटं करीत असतात कवी. आता ढोंगी भक्ती. ढोंगी भक्ती. बळे बाह्यात्कारे संपादले सोंग, नाही झाला त्याग अंतरीचा. की वर्ण सोंग चिकार काढलं, परंतु आणि भगवी कापडं घातली, सगळं माळा मुद्रा सगळं केलं, परंतु अंतरंगातनं जर संसाराचा विषयांचा त्याग त्याने केलेला नसेल तरी मग सोंग संपादून का उपयोग आहे. ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा, मनासी हा ठावा समाचार. देवा माझ्या अनुभवाला असेच सगळे येते. म्हणजे सगळे जे साधू देतात हे वर्ण सोंग काढलेले साधू देतात. खरा साधू मला दिसत नाही. माझ्या मनाला माहिती आहे यात खरा साधू एकही नाही. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरूनी सकळ हे. जागृत असताना त्याचा जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरूनी सकळ ही जागृती. स्वप्नामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या जागृतीत काही समजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत, आणि जागृतीतल्या गोष्टी स्वप्नामध्ये राहत नाहीत. जातो विसरूनी सकळ हे. प्रपंचा बाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य व्यवसाय. ह्या माणसाचं, ह्या ढोंगी भक्ती करणाऱ्याचं प्रपंचातनं बाहेर चित्तच आलेलं असतो किंवा प्रपंचातच असतो काय. केले करी नित्य व्यवसाय. आणि रोज आपल्या प्रपंचाचे व्यवसाय हा करीत असतो आणि उगाच आपल्याला भक्त म्हणून मिरवत असतो. तुका म्हणे मद भोरुप्याची परी, झाले सोंग वरी आत तैसे. तुकाराम महाराज म्हणतात मला भोरुप्यासारखं झालं आहे. सोंग काढणारे लोक भोरुपे असतात. राजाचं सोंग काढतात, साधूचं सोंग काढतात, पण ते सरे खरे साधे सुधे लोकच असतात ते. आता पुढचा अभंग आहे ढोंगी भक्ती. भक्ता म्हणूनी वंचावे जीवे, तेने शेण खावे कशासाठी. काशासाठी. कशासाठी म्हणणे म्हणजे काशासाठी असं म्हणते की देवाचे आपण भक्त म्हणून घ्यायचे आणि त्याची सेवा करायची नाही. मग असे वागून त्याने ते शेण कशासाठी का बरे खावे. नासेले अडबंद कोपिरते माळा, अडचण रावळा माझे केली. याने काय केलं, अडबंद म्हणजे कोपीन म्हणजे लंगोटी घालायची, करदोरा अडबंद म्हणजे करदोरा घालायची, कोपीन म्हणजे लंगोटी घालायची, आणि गळ्यात माळा घालायच्या, आणि देवळात जाऊन बसायचं. तर देवळामध्ये ह्याने अडचण करून टाकली असं हे घालून. अंगीकारिले सेवे घडे अंतराय. ह्याने ह्या माणसानं, ह्या ढोंगी माणसानं भक्ती करण्याचं जे काम घेत सेवा करायचं, भक्ती सेवा करायचं जे ठरवलं आहे त्याच्यावर अंतराय, त्याला पारखा होतो आहे. त्याच्यातने त्या भक्तीमध्ये ह्याचं अंतर पडतं. तया झाला न्याय खापराचा. मग त्याला ते खापराचा पण त्याची विटंबना केली आणि देवळात राहून त्याने नसती अडचण निर्माण केली. त्याने सेवेचा अंगीकार केलेला असतो पण ती तो करीत नाही. मग त्याचा फायदा काय. खापराला परिसाचा स्पर्श झाला तर त्या खापराचा काय सोनं होणार आहे काय. तुका म्हणे कोठे तगो येती घाणी, आहाच ही मनी अधीरता. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनात अधीरता असते असे मन घाणेरडे असते व ते व्यर्थ असते. अधीरता ते धीरच नाही, चंचल असं मन असतं. तर असा जो मनुष्य आहे
तो अशी जी भक्ती, अशा ढोंगी माणसांची भक्ती आहे, त्याचा हे आहे. आता इथून पुढं विशेष आहे ते तुकारामाच्या वरतीच आहेत. तुकारामाच्या बद्दल आता पुढचे सगळे जे अभंग आहेत वेगवेगळे विषय हे तुकारामाबद्दलचे आहेत, ते आपण उद्या घेऊया.